बोला पुंडलिकवरदेव हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानेश्वरीचा अध्याय 16वा. दैवसूर संपन्न विभाग योग. दैवसूर संपत्ती विभाग योग या अध्यायाचं वाचन आणि निरूपण आपण करत आहोत. 14 भाग झालेले आहेत. 363 ओव्या झालेल्या आहेत आणि 15 श्लोक झालेले आहेत. आज आपण भाग नंबर 15 पाहणार आहोत. पण त्या अगोदर पाठीमागच्या भागांमध्ये काय झालेले आहे आपण थोडक्यात समजून घेऊयात आणि मग पुढे जाऊयात. तर बघा, हा जो अध्याय 16वा आहे, या आता एखादं पुस्तक असतं, बालभारतीचं पुस्तक आहे, त्याच्या पहिल्या पानावर अनुक्रमणिका असते. म्हणजे याच्यामध्ये या पुस्तकामध्ये काय काय आहे की पहिला धडा, दुसरा धडा, तिसरी कविता, परत चौथ्या पानावर काय येणार आहे तर परत 5वा धडा, असं सगळी अनुक्रमणिका असते. त्यातले तसंच या 16व्या अध्यायाची अनुक्रमणिका लक्षात घ्या आणि म्हणजे आपल्याला याचं सगळं वाचन निरूपण करायला अजून सोपं जाईल. तर या अध्यायाची सुरुवात म्हणजे पहिलं पान समजा, पहिल्या पानावर काय आहे किंवा पहिला मुद्दा जो काय आहे याच्यामध्ये, तर पहिल्या मुद्द्यामध्ये हे आहे की ज्ञानेश्वर माऊली निवृत्तीनाथांना, त्यांच्या गुरूंना सूर्याची उपमा देतात. तुम्ही ज्ञान सूर्य आहेत असं म्हणतात, त्यांची स्तुती करतात आणि या अध्यायाची सुरुवात होते. आता या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यामध्ये संवाद सुरू आहे. दोघही कुरुक्षेत्रावर आहेत आणि अर्जुनानं हत्यार टाकलेले आहेत, मी युद्ध करणार नाहीये. अशा परिस्थितीत भगवान श्रीकृष्ण अर्जुनास ही गीता सांगत आहेत. आता गीतेचा उपदेश करताना भगवान श्रीकृष्ण या ज्या 16व्या अध्यायामध्ये अतिशय महत्वाचे काही उपदेश अर्जुनास करतात. आता हे उपदेश सर्वांच्या कामी येणारे आहेत. अर्जुनाच्या तर कामी आलेच, पण आपल्याही कामी येणार आहेत असे हे उपदेश आहेत. असं काय आहे याच्यामध्ये? पान नंबर 2 म्हणजे मुद्दा नंबर 2, याच्यातला अनुक्रमणिकेमधला मुद्दा नंबर 2. काय मुद्दा आहे हा? तर याच्यामध्ये हे सांगितलेलं आहे की दैवी संपत्ती, दैवी गुण, दैवी लोकांची लक्षणं ही याच्यामध्ये सांगितलेली आहेत. तर काय सांगितलंय बघा की दैवी जी संपत्ती आहे याच्यामुळे एकच नाही तर अनेक कुटुंब सुखी राहतात. यालाच दैवी संपत्ती असे म्हणतात. मग याच्यामध्ये काय काय आलेलं बघा. ही दैवी संपत्ती म्हणजे दैवी गुण, दैवी लक्षणं हे म्हणजे काय आहेत? तर हे 26 आहेत. आता हे 26 जे गुण आहेत ते मी परत एकदा एक एक करून वाचून दाखवतो. अभय, चित्तशुद्धी, ज्ञान व योग यांच्या ठिकाणी एकनिष्ठता, दातृत्व, बाह्य इंद्रियांचा संयम, यज्ञ, वेदांचे सार्थ पठन, तम, सरळपणा, अहिंसा, सत्य भाषण, राग न येणे, संन्यास, अंतःकरणाचा उपशम, चहाडी न करणे, प्राणीमात्रावर दया करणे, विषय लंपट न होणे, नम्रता, जनलज्जा आणि स्थिरपणा. हे त्यानंतर अजून लक्षण आलेले ते म्हणजे प्रगल्भता, क्षमा, धैर्य, सुचिरभूतपणा, दुसऱ्याचा हेवा न करणे आणि मानीपणाचा अभाव ही लक्षणे दैवी संपत्तीत उत्पन्न झालेल्या पुरुषाच्या ठिकाणी आढळतात.
म्हणजे ही जर लक्षणं एखाद्या पुरुषाच्या ठिकाणी असतील तर समजायला हरकत नाही की हा दैवी पुरुष आहे. दैवी पुरुष हा त्याच्या विचारांनी होत असतो, त्याच्या आचरणाने होत असतो, त्याच्यातल्या लक्षणाने आपल्याला तो समजून येतो की की बाबा हा चांगला आहे की वाईट आहे. आता याचप्रमाणे भगवंतानी अर्जुनास उपदेश करताना आसुरी संपत्तीने युक्त असणारे जे पुरुष आहेत त्यांची लक्षणं सांगितलेली आहेत. म्हणजे किती सोपं केलंय बघा. चांगला माणूस आणि वाईट माणूस कळायचा कसा? ह्याचा जर नीट अभ्यास केला तर आपल्यालाही लक्षात येऊ शकतं की चांगला माणूस कोण, वाईट माणूस कोण. कधी कधी आपली ही चुकी होते की आपण चांगल्या माणसाला वाईट समजतो आणि वाईट माणसाला चांगला समजतो. कारण आपल्याला हे माहिती नसतं की कोणत्या कसोटीवर त्यांना त्यांची पडताळणी करायची आहे, कोणत्या कसोटीवर त्यांना चेक करायचं आहे. लोखंड आहे का स्टील आहे हे बघण्यासाठी त्याला लोहचुंबक लावलं जातं. त्याला पितळ लावलं तर होणार आहे का? काहीच कळणार नाही. म्हणजे आपण कुठल्या कसोटीवर त्याला चेक करतोय, त्याला तपासतोय, याच्यावरून चांगला माणूस किंवा वाईट माणूस हे लक्षात येतं. ती कसोटी म्हणजे ही ज्ञानेश्वरी आहे. हा अध्याय 16वा आहे. हे लोहचुंबक आहे की ज्यानं तुम्ही लोखंड ओळखू शकता किंवा स्टील आहे हे ओळखू शकता किंवा इतर कुठला धातू आहे हे ओळखू शकता. त्यासाठी हे 26 गुण सांगितलेले आहेत. ते म्हणजे दैवी संपत्तीची लक्षणं आहेत. आता आसुरी संपत्तीची लक्षणं काय बघूयात. ती म्हणजे ढोंगीपणा. पहिल्यांदाच आले ढोंगीपणा. म्हणजे अशी लोक मी चांगला आहे, मी दैवी आहे, मी विश्वासू आहे, मी अहंकारी नाही, मी सगळ्यांची काळजी घेणार आहे, असं ढोंग करतात. असं प्रिटेंड करतात की मी चांगला आहे. प्रदर्शन करतात फक्त की मी चांगलं आहे याचं प्रदर्शन करतात. खरं तर ते चांगले नसतात. हा पहिला. दुसरा म्हणजे गर्व, भयानक गर्व असतो. मी हेव आहे, मी तेव आहे, मी यांचा मी फार मोठा असतो. अहंकार असतो मनामध्ये, गर्वाचा ताठा भरलेला असतो. परत काय मानीपणा, मान, सन्मान, मला मान पाहिजे, सन्मान पाहिजे, माझा सत्कार केला पाहिजे, मी मोठा आहे, मी हे आहे, मी ते आहे. आणि मला मग एखाद्या वेळेस मान नाही मिळाला तर हे लोक भांडायला सुद्धा उठतात. समजत नाही का तुम्हाला, मी आलो होतो उठून उठून भरायचं नाही का, वगैरे वगैरे वगैरे. याला म्हणायचं मानीपणा. आणि त्या पुढचा म्हणजे क्रोध. अतिशय रागिष्ट लोक असतात हे. राग यांना येतो. खर तर राग आलेले जे लोक असतात ना ते फार केविलवाणे दिसतात बघा. कारण ते राग करून, आदळ आपट करून, रागा करून जे त्यांना हवंय ते मिळवण्याचा प्रयत्न करतात. हे खर तर केविलवाणं लक्षण आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये शक्ती नाहीये असं असं लक्षण वाटतं ते. नंतर मर्म भेदक भाषण, एखाद्याचा अपमान करणे, त्याच्या मर्मावर बोट ठेवून बोलणे, अशा पद्धतीचं. आणि अज्ञान, हे लोक अज्ञानी असतात. त्यांना हे माहितीच नाही की आपण ढोंग करतो हे समोरच्याला समजतंय. अज्ञानी असतात हे लोक. तर अशा पद्धतीची ही लक्षणं आपण पाहिलेली आहेत. आता मुद्दा नंबर 4, ते म्हणजे आसुरी वर्गाची लक्षणं. आता हे आसुरी पुरुष जे आहेत त्यांची लक्षणं काय आहेत, त्यांना ओळखायचं कसं? कोणती लक्षणं आहेत की जेणेकरून आपण त्यांना ओळखू शकतो? तर ती लक्षणं अशी आहेत. म्हणजे आसुरी पुरुष ओळखायचे कसे? तर हे जे लोक असतात त्यांना प्रवृत्ती आणि निवृत्ती हे दोन्ही मार्ग त्यांना ते जाणत नाहीत. नंतर शास्त्रोक्त कर्माची इच्छा त्यांच्या मनामध्ये नसते. वडीलधाऱ्या लोकांची ती आज्ञा पाळत नाहीत. इच्छा हे त्यांचं प्रमुख मोटिवेशन असतं. म्हणजे इच्छेच्या मनात काय इच्छा आली की त्या पद्धतीने ते वागतात, त्या त्या पद्धतीने हे आचरण करतात. नंतर काय आहे की ते स्वभावतःच वाईट असतात, दुष्ट असतात ते लोक. पुढं काय वेद, की ज्याला अन्यायी ठरवतात हे लोक.
नंतर हे अतिशय खोटारडे असतात, खोटं बोलतात. म्हणजे तुमच्या जर लक्षात आलं की कोण माणूस खोटं बोलत असेल, मानी असेल, गर्विष्ठ असेल, त्याच्यामध्ये अहंकाराचा ताठा भरला असेल, तर समजून जायचं की ह्याच्यात हा आसुरी आहे बाबा. हे समजायला काय हरकत नाहीये असं. तेच तर आपल्याला समजण्यासाठी हे आहे. आणि याच्या पुढचा विचार हा आहे की ही जी कसोटी आहे ही आपण आपल्याला लावून पाहायचं आहे. आपण कसे आहोत? तुम्ही जगाला सुधरू शकत नाही. तुम्ही इतरांना सुधारू शकत नाही. तुम्ही स्वतःला सुधारू शकता. त्यामुळे ही लक्षणं आपण आपल्यामध्ये, ही कसोटी आपल्यामध्ये लावून बघायची. आपण मानी आहोत का? आपल्या मनामध्ये गर्वाचा ताठा भरलेला आहे का? एखादं लग्न आहे, त्यानं व्हॉट्सअपवर आमंत्रण दिलं, या म्हणून सांगितलं आणि आपण गेलो नाही का? अरे व्हॉट्सअपवर कुठं आमंत्रण असतं का? आम्ही काय तुला अंडू पांडू वाटलो काय? व्हॉट्सअपवर तू पाठवणार, आम्ही येणार. तू यायला पाहिजे घरी, पत्रिका द्यायला पाहिजे, आमंत्रण दिलं पाहिजे, तांदूळ हातावर ठेवले पाहिजेत, मग आम्ही येणार. त्याला म्हणायचं मानीपणा. आणि जो समजदार व्यक्ती असतो, हा ठीक आहे, व्हॉट्सअप मिळालं, लगेच तो मेसेज टाकतो, तुमचं व्हॉट्सअप मला मिळालेलं आहे, व्हॉट्सअपवरची पत्रिका मिळालेली आहे, काही हरकत नाही, मी वेळेस तुमच्या लग्नाला उपस्थित राहतो. आणि तो लग्नाला जातो, सगळं लग्न करून येतो. बघा, दोन्हीतलं कोण तुम्हाला चांगलं वाटतं? जो मानी असतो त्याला अकारण स्वतःला तो मोठा समजत असतो, स्वतःला मान पाहिजे असं समजत असतो. आणि जे खरंच मोठी लोक असतात ते फार साधी राहतात. त्यांचं लक्षण हे असं, फार साधी राहतात, साधे कपडे घालतात, म्हणजे साधी राहणी आणि उच्च विचारसरणी, असे हे लोक असतात. तर इथं तेच आलेलं आहे की त्यातलंच हे एक लक्षण आहे की पुढची लक्षणं काय, हे आसुरी की असे लोक हे व्यभिचारी असतात. अतिशय व्यभिचार, वाईट मार्गाने पैसा मिळवायचा, वाईट मार्गानं सगळे वाईट मार्ग वापरतात हे लोक. पुढे काय असतं की या लोकांना ईश्वराचा तिटकारा असतो. नास्तिक असतात हे लोक. त्यांना स्वर्गाची श्रद्धा किंवा नरकाचे भय वाटत नाही. पुढे काय बघा की हे कामाला आपल्या मनात आश्रय देऊन दंभ व मान यांची त्यात भर घालतात. हे लोक दुराग्रही असतात, हट्टी असतात आणि इच्छेची धाव त्यांची 10 दिशेला अतिशय जास्त इच्छुक असतात. ते हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, हावरे असतात थोडक्यात. अभिमानी असतात. त्यामुळे यांच्या मनामध्ये चिंता कायम घर करून राहिली असते, काळजी. नंतर त्यांच्या मनामध्ये विषयाची इच्छा ही कायम असते. आणि विषय वासना पूर्ण होण्यासाठी द्रव्य ते मिळवतात. ते कोणत्याही मार्गाने द्रव्य मिळवतात. म्हणजे एखाद्याला लुबाडून, एखाद्याचा नाश करून, खून करून, माऱ्या करून, लढाया करून हे द्रव्य मिळवतात. कशासाठी? आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी. नंतर या लोकांना स्वतःची प्रौढी मिरवण्याचा एक नाद असतो. मी असं केलं, मी असं केलं, एखादा प्रसंग सांगणार आणि मी कसा मोठा आहे, मी कसा शूर आहे, मी कसा दानी आहे, वगैरे वगैरे स्वतःची प्रौढी मिरवण्याची यांना सवय असते. आणि प्रौढी मिळवली की त्यांच्या मनात लागलीच इच्छा उत्पन्न होते आणि द्रव्य हरण करून, लोकांचे द्रव्य हरण करून ती इच्छा पूर्ण करतात. आता या इच्छा काय असतात? तर स्त्री संघाची इच्छा असते. त्यांना स्त्रियांच्याकडे पाहणं, स्त्रियांच्या सानिध्यात राहणं, स्त्रियांचं आलिंगन हे त्यांना कायम आवडत असतं. ती इच्छा पूर्ण करण्यासाठी द्रव्य,
द्रव्य मग ते कोणत्याही मार्गाने मिळवतात. आणि परत त्यांच्या मनामध्ये अजून एक हे असतं की माझी बरोबरी करणारा तुम्हाला जगात दुसरा कोणी सापडणार नाही, मीच सगळ्यात सर्वश्रेष्ठ, असं ते म्हणत असतात. इथपर्यंत आपण काल पाहिलं होतं. आज भाग नंबर 15, श्लोक नंबर 16, त्याचा श्लोकार्थ वाचूयात. अशा प्रकारे अनेक मनोरथांची ज्यांचे चित्त विक्षिप्त झालेले आहे, जे मोहजाळाने वेढलेले आहेत आणि कामभोगांमध्ये अत्यंत आसक्त झालेले आहेत, ते पुरुष अमंगल नरकामध्ये पडतात. आता हे जे आसुरी पुरुष आहेत त्यांचं पुढं काय होतं? म्हणजे कुणीही या जगात जन्म घ्यावा आणि काहीही करावं असं नाहीये ना. तर तुम्ही चांगला वागला तर तुम्हाला पुण्य मिळतं, वाईट वागलं तर पाप मिळतं. मग पाप मिळाल्यानंतर काय होतं ते ह्याच्यामध्ये सगळं आलेलं आहे. लक्षात घ्या की तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो. कंस होता की ज्याने भगवान श्रीकृष्णाचे जे मामा होते, कंस मामा, त्यांनी भगवान श्रीकृष्णांचे जे पहिले 7 भावंड आहेत ते जन्मल्यावर त्यांना भिंतीला आपटून मारून टाकलं. अतिशय दृष्ट, क्रोधिष्ठ, सत्ता पिपासू, लोकांवर अन्याय करणारा, ऐषाराम करणारा असा तो कंस मामा होता. अतिशय दृष्ट, स्वतःच्या शक्तीची अतिशय त्याला घमेंड होती, द्वेष, मत्सर हे त्याच्यामध्ये ओतप्रोत भरलेलं होतं. तसंच अलीकडचं जर उदाहरण द्यायचं म्हणलं तर औरंगजेब होता किंवा अफझल खान होता. अफझल खान सुद्धा अतिशय 7 फूट उंच, धिप्पाड, स्वतःच्या शक्तीचा त्याला अतिशय गर्व, पहार वाकवायचा हाताने, एवढी ताकद त्याच्या अंगामध्ये. आणि शिवाजी महाराज त्याच्या मानाने सामान्य उंचीनं आपल्यासारखेच. तर त्या घमेंडीमध्ये तो शिवाजी महाराजांच्या जावळी या प्रदेशात गेला. त्याची जी घमेंड होती, स्वतःच्या शक्तीचा जो माज होता, शिवाजी महाराजांनी बरोबर त्यांना जावळीच्या जंगलामध्ये बोलून घेतलं. मी गरीब आहे, मी तुम्हाला घाबरलो आहे, असा बनाव केला शिवाजी महाराजांनी. त्यांना बोलून घेतलं आणि तिथे त्याचा खात्मा केला. म्हणजे काय, जे जे काही वाईट असतं, जे जे काही, आता कंसाला सुद्धा शेवटी भगवान श्रीकृष्णांनी त्यांचा अंत केला. म्हणजे दृष्टाचा अंत हा होत असतो आणि तो वाईट अंत होत असतो. म्हणजे या पृथ्वी तलावर हे जे सृष्टी ज्यांनी त्या भगवंताने निर्माण केलेली आहे, तिथं कोणीही यायचं आणि आपल्या मनाप्रमाणे वागायचं, नियम पाळायचे नाहीत, पाप करायची, लोकांना लुबाडायचं, लोकांचं धन घ्यायचं, त्यांच्यावर अन्याय करायचा, त्यांचे खून करायचे, असं करून चालत नाही ना. त्याचं फळ इथंच भोगावं लागतं. काय फळं आहेत ते आता आपण बघून घेऊयात, ते आता लक्षात घेऊयात आपण. ज्वराचनी आटोपे, रोगी भलतैसे जल्पे, चावळती संकल्पे, जाणते तैसे, अज्ञान आतुले धुळी, म्हणून अशा वहाटुळी, भोवंडीजती अंतराळी, मनोरथांच्या, आणि यम आषाढ मेघ, का समुद्रमर्मीय भंग, तैसे कामिती अनेग, अखंड काम, मग पै कमनाची तया, जीवी ज्याला वेलरिया, वोलपियी काटिया, कमळे जैसी, का पाषाणाची या माथा, हाडी फुटली पार्था, जीवी तैसे सर्वथा, कुटके झाले, तेव्हा चढतीये रजनी, तमाची होय पुरवणी, तैसा मोह अंतःकरणी, वाढोची लागे, आणि वाढे जव जव मोहे, मोहो तव तव विषयारोहो, विषय तेथ ठावो,
पातकासी. ज्याप्रमाणे सन्निपात झालेला रोगी हवेते बरळतो, त्याप्रमाणे आसुरी संपत्तीने वेड लागलेले लोक हव्या त्या कल्पना तोंडाने बकतात असे समज. जो भ्रमिष्ट झालेला रोगी आहे, वेडा झालेला आहे, तो काय वाटेल ते बरळतो, काय मनाला येईल ते बरळतो. त्याप्रमाणे आसुरी संपत्तीने वेडे झालेले जे लोक असतात ते हव्या त्या कल्पना तोंडाने बरळत असतात. अज्ञानरूपी धूळ अशा रूपी वावटळीच्या सपाट्यात सापडल्यावर मनोरथ रूपी आकाशात वाटोळी फिरत जाते. ज्याप्रमाणे आषाढाच्या महिन्यात एकावर एक असे पुष्कळ ढग येतात आणि समुद्रात लाटांवर लाटा येतात, त्याप्रमाणे ते अखंड कामाची इच्छा करतात. त्यांच्या मनामध्ये कायम कामच. हे जे आसुरी लोक असतात त्यांच्या मनामध्ये एक इच्छा संपली की दुसरी इच्छा, दुसरी संपली की तिसरी इच्छा, असे कायम त्यांच्यामध्ये एकावर एक इच्छा येत राहतात. याला लुबाडलं की दुसरा लुबाडायचं, त्याला लुबाडले की अजून कुणाला लुबाडायचं, द्रव्य जमा करायचं, वाईट मार्गाने जगायचं, लोकांना त्रास द्यायचा, लोकांवर अन्याय करायचा आणि आपल्या इच्छा पूर्ण करायच्या. असं मग मनोरथ रूपी वेल मनात पसरल्यावर ज्याप्रमाणे काट्यांवरून कमळे ओढली असता फाटून जातात, किंवा पार्था ज्याप्रमाणे दगडावर हंडी आपटली असता फुटते, त्याप्रमाणे त्यांच्या मनोरथांचे तुकडे तुकडे होतात. आता हे जे कामाची इच्छा करतात लोक, हे जे आसुरी लोक आहेत, काम म्हणजे काय की पंचेंद्रियांना सुखी करण्याची जे जे काही कर्म केले जातात ते म्हणजे काम. म्हणजे चांगलं चांगलं खायला आवडतं, चांगलं चांगलं वास घ्यायला आवडतो, डोळ्यानं चांगलं बघायला आवडतो, त्वचेला चांगलं म्हणजे की स्पर्श, स्त्रीचा स्पर्श आवडतो. स्त्रीसाठी वेडे होऊन गेलेले असतात हे लोक. एक स्त्री झाली की दुसरी, दुसरी झाली की तिसरी. तर हे स्वतःच्या इच्छा, स्वतःचा काम सुखावण्यासाठी हे लोक काय वाटल ते करतात. मग काय होतं की काट्यांवरून कमळ ओढल्यानंतर कसं फाटतं, किंवा मातीचा हंडा जर दगडावर आपटला तर जसा फुटतो, त्याप्रमाणे त्यांच्या मनोरथांचे तुकडे तुकडे होतात. काही दिवस हे चालतं, पण नंतर त्याचा अंत होतो. जेव्हा जो जो रात्र वाढेल तो तो काळोखही वाढतो, त्याप्रमाणे जो जो अज्ञान वाढेल तो तो त्यांच्या अंतःकरणात मोह वाढतो. रात्र होईल जसं तसा अंधार वाढतो, तसं त्यांचं अज्ञान जे आहे त्या अज्ञानामुळे त्यांच्या अंतःकरणात मोह वाढत जातो. त्यांना वाटतं मला कोण काय करणार आहे. म्हणजे अफजल खानाला हेच वाटत होतं. तुळजापुरावरून आले, देवीची मूर्तीचा भंग करण्याचा प्रयत्न केला. नंतर पंढरपुरात आले, पंढरपुरातली मूर्ती, पांडुरंगाची मूर्ती मंगळवेढ्यामध्ये नेऊन बरोबर लपवली गेली म्हणून ती वाचली. सगळी देवळं फोडत येत होता अफजल खान. सगळ्या रयतेवर, सगळ्या जनतेवर अन्याय करत होता. जो मध्ये येईल त्याला कापून काढत होता, त्यांची संपत्ती लुटत होता, गावच्या गाव लुटत होता, स्त्रियांवर अत्याचार करत होता. हे सगळं शिवाजी महाराज बघत होते. शिवाजी महाराज बघत होते, पण इकडचा जो भाग आहे सोलापूर वगैरे भाग, हा सगळा मैदानी भाग आहे. तिथं जर शिवाजी महाराज गेले असते तर ते जिंकू शकत नव्हते, कारण त्याच्याकडं अफाट सैन्य होतं. म्हणून शिवाजी महाराजांनी डाव केला की मी आपल्यास घाबरलो आहे, मी आपला मांडलिक होण्यास तयार आहे वगैरे वगैरे करून त्यांना जावळीच्या जंगलामध्ये बोलवलं.
की जिथे घनदाट जंगल आहे, पर्वत आहेत, डोंगर आहेत, की ज्यातले वाटा त्यांना चप्पा चप्पा त्यांना माहिती होता, त्यांच्या लोकांना माहिती होता. आणि तिथं ते सैनिक बोलवलं, त्याचं अफजल खान आणि त्याचं सैनिक बोललं आणि त्याचा खात्मा केला, त्याचा अंत केला. तेच इथं सांगितलेलं आहे की जसजसं अंतःकरणातलं अज्ञान वाढेल तसा मोह वाढतो आणि जो जो मोह वाढेल तो विषय वासनेची वृद्धी होते आणि विषय तर पातकाला कारण आहे. असाच पातक होतं त्याच्यामुळे त्याचं संपून जातं ते. त्याचं होत्याचं नव्हतं होतं. तेच अफजल खानाचं झालं, तेच कंसाचं झालं. कंसालाही असंच स्वतःचा फार गर्व होता. हे लहान लहान मुलं काय करणार आहेत माझं? भिंतीवर आपटून मारून टाकले त्यांना त्याने. श्रीकृष्णाचे मोठे 7 भावंड होते. श्रीकृष्ण हे 8वे. मग श्रीकृष्ण लहान असतानाच त्यांनी त्यांच्या शक्तीने कंसाचा वध केला. पापे आपलेने थावे जव करीती मिळावे तव जिताची आगवे एती नरका म्हणून निघा सुमती जे कुम नोरथा पाळती ते आसुरी येती वस्ती तया ठाया जे असी पत्र तरुवर खदिरागाराचे डोंगर तातला तेली सागर उतताती जेथ यातनांची श्रेणी हे नित्य नवी यम जाचणी पडती ती दारुणी नरकलोकी ऐसे नरकाचिले सेले भागी जे जे जन्मले तेही देखो भुलले याजती यागी एरवी यागादिक क्रिया आहाणतेची धनंजया परी विफळती आचरोनिया नाटकी जैसे वल्लभांची या उजरिया आपण या प्रति कुत्रिया पुस्त्रिया जोडोनी तोशिया जैसिया अहेवपणे. आता पुढे काय होते बघा. हे जे आसुरी लोक आहेत ते त्यांच्या आसुरीपणाचा अंत कसा होतो बघा. म्हणून हे पापे बळवून जो जो वाढतील तो जिवंतपणेच नरक यातना भोगाव्या लागतात यांना. म्हणून हे सुबुद्धिमंता जे वाईट वासना मनात आणतात ते आसुर त्या ठिकाणी वस्तीला येतात. भगवंत काय म्हणतात अर्जुनाला उपदेश करताना, हे सुबुद्धिमंता म्हणजे चांगल्या बुद्धीवाल्या अर्जुना ऐक, जे वाईट वासना मनात आणतात. अडचणी कुणाला नसतात, सगळ्याला अडचणी असतात. कोणाला समजा पैशाची अडचण असेल, भूक लागली असेल, काय खायला प्यायला नसेल, म्हणून काय चोरी करायच्या का? चोऱ्या करायच्या का? मनात चोरीचा विचार येणं म्हणजे वाईट वासना. तर काय होतं की वाईट वासना मनात आणतात ते आसूर त्या ठिकाणी वस्तीला येतात. हे जे आसूर आहेत म्हणजे आसुरी संपत्ती आहे, आसुरी गुण आहेत, त्यांच्या वस्तीला येतात म्हणजे त्यांच्या मनामध्ये येतात. म्हणून आपलं जे अंतःकरण आहे त्या अंतःकरणाच्या पुढे आपण तलवार घेऊन उभं राहिलं पाहिजे की माझ्या मनामध्ये कुठले वाईट विचार येता कामा नाहीये. तलवार कोणती? दैवी शक्तीची तलवार. की माझ्या मनामध्ये हे आसुरी विचार यायलाच नाही पाहिजे, माझ्या मनात आसूर यायलाच नाही पाहिजे. आसूर आला की त्या दैवी शक्तीने त्याला कापून काढायचा. चांगले विचार फक्त आपल्या मनात यायला एंट्रीला अलाउड आहेत, वाईट विचारांना स्थान आपल्या मनामध्ये नाही. वाईट कोणता विचार आले की त्याला जाग्यात कापून टाकायचं, त्याला आपल्या मनामध्ये थाराच द्यायचा नाही. हे जोपर्यंत तुम्ही करत आहात तोपर्यंत तुम्ही चांगले आहात. जर तुमच्या मनाचा ठाव आसुरी शक्तीने घेतला की त्याचा अंत वाईट आहे हे इथं सांगितलेलं आहे.
की ज्या ठिकाणी तलवारीच्या धारेसारख्या तीक्ष्ण पानांची झाडे असून खैराच्या निखारांचे डोंगर आहेत व तापलेल्या तेलाचे समुद्र उतू येतात. जर तुम्ही पाप केलं तर पापाची शिक्षा काय आहे की तुम्हाला अशा ठिकाणी टाकलं जातं की जिथं जी पानं आहेत, झाडाची पानं ती तलवारीच्या धारेसारखे धारधार आहेत. खैराच्या निखाऱ्यांचे डोंगर आहेत. खैर नावाचं लाकूड असतं, अतिशय मजबूत लाकूड असतं, अतिशय जड लाकूड असतं. ते पाण्यात टाकलं तर पाण्यात बुडतं ते लाकूड, एवढं जड लाकूड असतं ते. आणि ते जर पेटवलं तर त्याचा निखारा एवढा एवढा धग असते त्या निखारामध्ये, तो निखारा लवकर जळत पण नाही. अतिशय दाहक असा त्याचा निखारा असतो. तर खैराच्या निखाऱ्यांचे डोंगर आहेत व तापलेल्या तेलाचे समुद्र उतू येतात. आपण लहानपणी म्हणायचं बघा, तुम्ही जर पाप केलं तर तुम्हाला नरकात जावं लागेल. नरकात काय आहे की तेलाच्या कढईमध्ये तुम्हाला टाकलं जातं, उकळत्या तेलाच्या कढईत. इथे तर त्याच्यापेक्षा पुढचं सांगितलं की तेलाचे समुद्र उतू येत आहेत, उकळत्या तेलाचे. अशा ठिकाणी तुम्हाला म्हणून पाप करायची नाहीत, म्हणून आसुरी संपत्ती आपल्या मनामध्ये येऊच द्यायची नाही, आसुरी विचार येऊच द्यायचे नाहीत. आणि जेथे यातनांची ओळची ओळच असून यमाची नित्य नवी जाचणी असते व घोर नरक लोकात ते पडतात. अशा ठिकाणी हा जो नरक आहे त्यात यातनांची ओळच ओळ आहे, एकानंतर एक यातना आहेत. अतिशय त्रास होतो तुम्हाला, यातना, त्रास आणि यमाची नित्य नवी जाचणी असते. अशा घोर नरक लोकात ते पडतात. हे जे आसुरी लोक आहेत, ज्याने माज केलेला आहे त्यांच्या आयुष्यात, दंभ, मानीपणा, हट्ट, दुराग्रह, लोकांना त्रास देणे, मारणे, आपल्या इच्छेच्या मागे पळताना, पैशाची संपत्तीची जुळवाजुळव करताना इतरांना अन्याय करणे, मुंड्या मुरगळणे, स्त्री लंपटपणे वागणे, हे ज्यांनी केलेलं आहे त्यांचा अंत नरकात होतो. नरकात काय होतं हे सगळं खैराच्या निखाराचे डोंगर आहेत, तापलेल्या तेलाचे समुद्र आहेत, यातनांची ओळच ओळ आहे आणि यम नित्य नवी जाचणी, असा घोर नरक लोकात ते पडतात. अशा नरकाच्या शेलक्या भागात ते जन्म घेतात. अशा ठिकाणी त्यांना जन्म घ्यावा लागतो, म्हणजे जिथं कायम त्रासच आहे. तेही पडावे तो यज्ञ यागादी कर्मे करण्यास निमग्न झालेले असतात. काय होतं बघा की या लोकांनाही माहिती असतं, जे आसुरी संपत्तीने युक्त असणारे जे लोक असतात त्यांनाही माहिती असतं की आपण चुकीचं करत आहोत, आपण भ्रष्टाचार करत आहोत. त्या अधिकाराला माहिती असतं की मी भ्रष्टाचार करत आहे, हे वाईट आहे बरं का, त्याचा अंत वाईट होणार आहे, त्यालाही माहिती असतं. आपण दुसऱ्यावर अन्याय करत आहोत, दुसऱ्यांना मारत आहोत, हे मारतानाही त्याला माहिती असतं की हे वाईट आहे, हे चुकीचं आहे. आपण मानीपणानं अडून राहिलेलो आहोत, आपल्या मनामध्ये दर्प उत्पन्न झालेला, राग उत्पन्न झालेला, क्रोध, अहंकार उत्पन्न झाले, हे त्यावेळेस त्याला माहिती असतं की आपण काहीतरी चुकीचं करत आहोत, तरी पण ते करतात. आणि याच्यातून सुटका, मी केलेलं पाप धुवून जावं म्हणून हे लोक काय करतात, यज्ञ, पूजा, अर्चा, हे लोक त्यातल्या त्यात शंकराचे फार भक्त असतात. कारण त्यांना असं वाटतं की शंकर भगवान जे आहेत ते भोळे आहेत, ते समजून घेतील आपल्याला. तुम्ही बघा, आता जे मस्साजोग मध्ये चाललेलं आहे बीड जिल्ह्यामध्ये, तिथला जो मुख्य आरोपी आहे, हे आरोपींच्याकडे जर तुम्ही नीट पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की त्यांनी
कपाळाला कुंकू लावलेलं आहे, कपाळावर आडवा चंदन ओढलेलं आहे. ह्याच्यावरनं लक्षात येते की ते हिंदू धर्म मानतात, देवादिकांना मानतात, पण कर्म किती वाईट केलेले आहेत त्यांनी. खून केलेला आहे, खंडणी प्रकरण केलेलं आहे, कितीतरी प्रकरणामध्ये त्यांनी कितीतरी लोकांना लुबाडून अक्षरशः कितीतरी खून केले या लोकांनी, पण तरीही देवदेव करतात. का असं करतात? तर त्यांच्या मनाची एक समज असते की मी देवदेव केल्याने, मी यज्ञ याग केल्याने माझी पाप कमी होतील. असं नाही. हा तुमचा समज आहे, भ्रम आहे हा. कर्म हे पहिलं पुण्य आहे. तुम्ही जे कर्म करता ते पहिलं पुण्य आहे आणि त्यानंतर जे जे तुम्ही पुण्य करता ते त्याच्यात ऍड होत जातात किंवा तुम्ही म्हणजे तुमची वागणूक जी आहे हीच पहिल्यांदा चांगली पाहिजे. आपण देवासमोर पूजेला जातो, आपण झोपेतून उठून आहे असं जातो का? नाही. आपण पहिल्यांदा आंघोळ करतो, शरीर स्वच्छता करतो, परत मनाशी स्वच्छता करतो की नामस्मरण करतो आणि मग आपण देवासमोर जातो. तुम्ही असंच उठून जाता का? नाही. तसंच तुम्हाला जर मोक्ष हवा असेल, तुम्हाला जर भगवंताच्या जवळचं स्थान हवं असेल, तुम्हाला समाजात जर उच्च स्थान हवं असेल, तर पहिल्यांदा तुमची कर्म शुद्ध हवीत. जास्तीत जास्त लोक कर्म पाहतात ना. तुम्ही यज्ञ केला आणि हे केलं आणि ते केलं, काशीला जाऊन आलो आणि इकडं आलो, 50 लोकांना काशीला घेऊन गेलो, त्याचा मी खर्च केला, काही त्याला अर्थ नाहीये. तुमचं कर्म शुद्ध नसेल तर याला काहीच अर्थ नाहीये. त्यामुळे पहिल्यांदा कर्म शुद्ध हवीत. बाकी अर्जुना, यज्ञाधिक क्रिया जरी हानिकारक आहेत तरी नाटकी लोकांप्रमाणे ज्यांचे आचरण करून ते व्यर्थ डौल मिरवतात. हे लोक काय करतात बघा, आता इलेक्शन जवळ आले की हे जे आपले नेते लोक आहेत ते गाड्याच्या गाड्या भरून पंढरपूरला घेऊन जाणार, तुळजापूरला घेऊन जाणार लोकांची मतं मिळवण्यासाठी आणि डौल मिरवतात की मी कसा भक्तिवान आहे, मी एवढ्या लोकांना पांडुरंगाचं दर्शन घडवून आणलं. हा डौल आहे, हा दांभिकपणा आहे, हा खोटारडेपणा आहे. ते तिथं सांगितलेलं आहे की यज्ञाधिक क्रिया जरी हानिकारक आहेत तरी नाटकी लोकांप्रमाणे त्यांचे आचरण करून ते व्यर्थ डौल मिरवतात. वेश्या ज्याप्रमाणे आपल्या यजमानांच्या आश्रयाने आपल्यास सौभाग्यवती मानून संतोष मानतात त्याप्रमाणे. वेश्या कधी सौभाग्यवती असते का? नाही. सौभाग्यवती ती स्त्री असते की जिचं लग्न झालेलं आहे, जी एकाच पुरुषाबरोबर आपल्या आपल्या नवऱ्याबरोबर कायम राहते, तिला सौभाग्यवती म्हणतात. पण वेश्येचं तसं नसतं. पण आपल्या यजमानांच्या बरोबर स्वतःला सौभाग्यवती मानते. खोटं. तसंच हे लोक जे यज्ञ करतात, लोकांना देवाला घेऊन जातात वगैरे, हा डौल करतात की जे चुकीचं आहे. तर हेच इथं सांगितलेलं आहे. आज आपण इथंच थांबवत आहोत. भाग नंबर 15 हा इथंच संपन्न झालेला आहे. आता भाग नंबर 16 हा आपण उद्या पाहणार आहोत. हा एकच श्लोक आपण पाहिला 16वा. हार्डली याच्यात आपण 10 ओव्या पाहिलेल्या आहेत, पण हे महत्वाचं होतं म्हणून थोडंसं जास्त विवेचन आपण केलं आज इथं. आज 10च ओव्या झाल्या, काय हरकत नाहीये, पण हा विषय लक्षात येणं गरजेचं होतं. सगळ्यांनी डोळे मिटायचे आहेत, हात जोडून घ्यायचे आहेत आणि दैवी संपत्ती आपल्यामध्ये कशी येईल, आपल्यातली आसुरी संपत्ती, आसुरी गुण आपल्यातले बाहेर कसे निघून जातील याचा विचार करायचा आहे. ज्यांनी व्यसनमुक्तीचा संकल्प केलेला आहे त्यांनी मनातल्या मनातून म्हणायचं आहे, बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम.
पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सर्व संतों की जय. जय जय रघुवीर समर्थ. रामकृष्ण हरी.